नमस्कार. प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये आंबा नारळ वडे तयार करतोय. करायला अगदी सोपे आहेत. ह्यातली एक वडी तुम्हाला मी तोडून दाखवते. वडे छान मऊसूद आणि खुसखुशीत होण्याकरता वड्यांचं मिश्रण किती वेळ शिजवून घ्यायचं आणि ते शिजलंय की नाही कसं ओळखायचं या छोट्या छोट्या टिप्ससह इथे मी ही संपूर्ण रेसिपी करून दाखवलेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळी रेसिपी बघा. हे बघा, मस्त अशा मऊसूद आणि खुसखुशीत इथे आंबा नारळ वड्या करून तयार झालेले. लगेचच आता रेसिपीला सुरुवात करूयात. आता आंबा नारळ वडी करण्यासाठी ह्या वाटीने सारं साहित्य इथं मी मोजून घेतलेलं आहे. ह्या वड्या करण्यासाठी तुम्ही कोणत्याही एखाद्या भांड्याने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता. तर ह्या वाटीने 2 वाट्या ओलं खोबरं खरवडून घेतलेलं आहे. जर तुम्हाला ओलं खोबरं इथे वापरायचं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट सुद्धा इथे घेऊ शकता. त्याच वाटीने 2 वाट्या आंब्याचा गर काढून घेतलाय. वाटीला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे, कारण आंबे भरपूर गोड आहेत त्याच्यासाठी. जर आंबे कमी गोड असतील तर तुम्ही थोडीशी साखर आणखी तुमच्या अंदाजाने वाढवू शकता. त्याच वाटीने अर्धी वाटी दूध पावडर घेतले. आता आपल्याला इथं घेतलेलं सारं साहित्य बारीक असं वाटून घ्यायचंय. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालूया. खोबरं खरवडताना छान पांढरा असलेला भाग चांगला खरवडून घ्यायचा. अर्धा आपण खोबरं घेऊया. इतकं सारं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाही, सगळंच आपण अर्धा अर्ध घेऊया. दूध पावडर अर्धी घालूया आणि साखर अर्धी घालूया. आता बिना पाणी घालता छान असं बारीक वाटून घेऊया. हे बघा, बिना पाणी घालता मस्त असं हे मिश्रण अगदी बारीक गंधासारखं वाटून घेतलेलं आहे. छान असं बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे वड्या आपल्या मऊसूद आणि मस्त खुसखुशीत अशा होतात. त्यासाठी आता उरलेलं सगळं साहित्य असंच बारीक वाटून घेऊया. आता आंब्याचं सगळं मिश्रण छान असं बारीक वाटून झालेलं आहे. आपण वड्या करायला घेऊया. आता आंब्याचं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर इथं जाड तळाचं भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे. जाड तळाचंच भांडं वापरायचं, म्हणजे मिश्रण भांड्याच्या तळाशी चिकटत नाही. आता हे आंब्याचं आपण बारीक वाटून केलेलं मिश्रण पॅनमध्ये घालूया. आता गॅस मध्यम करून सगळं मिश्रण चांगलं एकसारखं हलवून घ्यायचंय. आता इथे मी तुपाचा अजिबात वापर केलेला नाही. ओलं खोबरं वापरलेलं असल्यामुळे ह्या मिश्रणाला थोडंसं तेल सुटतं, त्याच्यासाठी मी तुपाचा वापर अजिबात केला नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर चमचाभर तूप तुम्ही आधीच घालू शकता. चांगलं एकसारखं हलवत राहूया. आता एकसारखं मिश्रण हलवत राहायचंय. जर आपण मध्येच बंद केलं हलवायचं तर भांड्याच्या तळाशी मिश्रण चिकटू शकतं. त्याच्यासाठी तर असं मिश्रण एकसारखं हलवून घेत असताना साखरेमुळे पाणी सुटतं ह्या मिश्रणाला आणि थोडंसं पहिल्यांदा मिश्रण सैलसर होतं. हे बघा, 5 मिनिटं एकसारखं चांगलं मिश्रण हलवून घेतलेलं आहे. हे बघा, असं सैलसर झालेलं आहे. आता एकसारखं आपल्याला चांगलं हे मिश्रण हलवून घट्टसर गोळा होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचंय. आता 1-2 मिनिटं गॅस थोडा मोठा करायचा, 1-2 मिनिटं कमी करायचा आणि हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं. हे बघा, मोठा गॅस करून सगळं मिश्रण परतवत असताना असं चटचट करून उडतं. तर 1-2 मिनिटं मोठा गॅस करून असं परतवलं की पुन्हा मध्यम गॅस करून 1-2-4 मिनिटं परतवायचं, म्हणजे लवकर मिश्रण आपलं घट्ट होतं. साधारण हे मिश्रण घट्ट व्हायला 15 ते 20 मिनिटं इतका वेळ लागतो. आता 10 ते 12 मिनिटं सगळं मिश्रण चांगलं परतवून घेतलं. हे बघा, ह्या पद्धतीने असं हे तयार झालेलं आहे. छान दाटसर व्हायला लागलेलं आहे. चांगलं घट्ट होऊ द्यायचंय. मिश्रण थापून घेता येईल इथपर्यंत चांगलं आपल्याला घट्ट करून घ्यायचंय. आणखी 5 ते 6 मिनिटं लागतील मिश्रण थोडंसं आणखी घट्ट व्हायला. आता आपण ह्या वेळेला वेलची पावडर घालूया. थोडीशी सुगंधापुरती घालायची आणि चवीपुरती. जर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल. सगळं चांगलं मिसळून घेऊया आणि एकसारखं परतत राहूया.
गॅस मध्यमच ठेवलेला आहे. हे बघा, आणखी 5 ते 6 मिनिटं चांगलं हे मिश्रण मी परतवून घेतलंय. असा छान घट्ट गोळा आता इथे तयार झालेला आहे. हे मिश्रण वड्या थापण्यासाठी तयार झालंय हे कसं ओळखायचं? अशा मिश्रणामध्ये चमचा उभा करून बघायचा. जर चमचा उभा राहत असेल तर आपलं मिश्रण इथे वड्या थापण्यासाठी तयार झालेलं आहे असं समजायचं. किंवा दुसरी टीप अशी आहे की हे बघा, असं परतवत असताना हे मिश्रण खालच्या बाजूने असं पांढरं होतंय. ज्या बाजूने आपण उलटवून घेतोय त्या बाजूला असं पांढरं होतंय. त्याच्यावरूनच समजायचं की मिश्रण आपलं वड्या थापण्यासाठी तयार झालेलं आहे. एकूण आपल्याला 20 मिनिटं पूर्ण वेळ लागलेला आहे हे मिश्रण घट्ट होण्याकरता. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण खाली उतरवून घेऊया. आता वड्या थापण्यासाठी इथं मी असं उंच किनारीचं ताट घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय. आता ताटामध्ये आपण सगळं मिश्रण काढून घेऊया. आणि पसरवून आपल्याला हे चांगलं थापून घ्यायचंय. हे बघा, उलटण्याने पसरवून असं एकसारखं मिश्रण करून घेतलंय. ह्या मिश्रणाला तुम्ही एखाद्या वाटीला तूप लावून सुद्धा वाटीने मिश्रण एकसारखं असं करून घेऊ शकता. आता आपल्याला 10 ते 20 मिनिटांकरता हे मिश्रण थंड करून घ्यायचंय. आता 10 ते 20 मिनिटं झालेले, मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आपण ह्याच्या वड्या कापून घेऊया. तुम्हाला हव्या तशा तुम्ही ह्याच्या वड्या कापून घेऊ शकता. चौकोनी किंवा त्रिकोणी सुद्धा कापल्या तरी चालतील, लहान मोठ्या तुम्हाला कशा पाहिजेत तशा. आता उभं कापून घेतलेलं आहे. आता असं आडवं सुद्धा करून कापून घेऊया. इथे मी चौकोनी वड्या अशा करून घेते. आता 1 तासभर आपल्याला ह्या वड्या पूर्ण थंड करून घ्यायचे किंवा तुम्ही 2 ते 3 तास असंच ठेवू शकता आणि नंतर ह्या वड्या काढू शकता. बघा, आणखी 1 तासभर ह्या आंबा नारळ वड्या छान थंड झालेल्या आहेत. आता आपण काढूया. हे बघा, अगदी मस्त वड्या झालेले. हे बघा, आंबा नारळ वड्या इथे करून तयार झालेले. किती मस्त झाल्यात बघा, मऊ आणि मस्त अशा खुसखुशीत झालेले आहेत. बघा, आंबा नारळ वड्या इथे करून तयार झालेले. किती मस्त झालेत बघा, मऊसूद आणि छान अशा खुसखुशीत झालेले आहेत. रंग सुद्धा खूपच भारी आलेला आहे. ह्या वड्या करताना 20 ते 25 मिनिटं चांगलं मिश्रण शिजवून घ्यायचं, म्हणजे वड्या चिकट किंवा चिवट अशा होत नाहीत. मस्त अशा मऊसूद, मोकळ्या मोकळ्या आणि खुसखुशीत अशा होतात. इथे आज आपण ओला नारळ आणि आंबा वापरून ह्या वड्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यामुळे 5-6 दिवसच ह्या वड्या टिकतात, फार दिवस टिकत नाहीत. तर तुम्ही सुद्धा ह्या आंबा नारळ वड्या नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडल्यास एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा.